नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी दिनेश माळेकर। आज मी दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात जायला निघालोय। माझ्यासोबत माझे काही मित्रही आहेत। हा माझा प्रवास काहीतरी वेगळा असणार आहे। एकूण 3 मेट्रो बदलून मी सिद्धिविनायक स्टेशनला पोहोचणार। आता मी दहिसरच्या आनंदनगर मेट्रो स्टेशनवर आहे। मेट्रो आलेली आहे। हा माझा पहिला प्रवास असेल। सकाळची वेळ आहे, त्यामुळे बघूया गाडीत गर्दी किती आहे। भरपूर गर्दी आहे। एकूण एक स्टेशन करत करत 36 मिनिटाच्या प्रवासानंतर मी गुंदवली या स्थानकावर पोहोचलो। ही मेट्रो क्रमांक 7 आहे। त्याचं दहिसर ते गुंदवली मेट्रो स्टेशन पर्यंतचं भाडं 30 रुपये आहे। गुंदवली म्हणजेच अंधेरी। या स्टेशनला जोडूनच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नावाचं दुसरं एक स्टेशन आहे। ही मेट्रो क्रमांक 1 जी वर्सोवा ते घाटकोपर असा प्रवास करते। ही दोन्ही स्टेशन तशी जोडूनच आहेत। साधारण आतूनच 5 ते 7 मिनिटाचा प्रवास करावा लागतो। या दुसऱ्या प्रवासाचं तिकीट काढून मी आत गेलो। ही मुंबईतली सर्वात पहिली मेट्रो। अत्यंत गर्दीचा मार्ग असल्यामुळे या मेट्रोला नेहमीच गर्दी असते। आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशनवर आहे। मला घाई नसल्याने पहिली मेट्रो मी सोडून दिली। 4 मिनिटात दुसरी मेट्रो आली। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते मरोळ नाका हा फक्त 5 मिनिटाचा प्रवास आहे। याचं तिकीट 20 रुपये आहे। 5 मिनिटात मी मरोळ नाका स्टेशनवर उतरलो। इथून मी मेट्रोचा तिसरा प्रवास करणार आहे। ही मुंबईतली अंडरग्राऊंड मेट्रो आहे। जमिनीखाली जवळजवळ 100 फूट खोल ह्याचे ट्रॅक्स आहेत। ही मेट्रो सध्या आरे ते आचार्य यात्रे चौक म्हणजेच वरळी नाकापर्यंत धावते। मी आता 1 लेवल खाली आलो। इथे तिकीट काढण्यासाठी जागा आहे। मी सिद्धिविनायक स्टेशनचं तिकीट काढलंय। हे तिकीट 50 रुपये आहे। या ठिकाणी बॅगांचं स्कॅनिंग केलं जातं। तिकीट चेक इन करून मी आणखी 1 लेवल खाली गेलो। इथे प्लॅटफॉर्म आहे। इथे डावीकडे आता गाडी येताना दिसते। मी ही गाडी सोडून द्यायचं ठरवलंय। मी पुढच्या गाडीने जाणार आहे। या मार्गावर सध्या दर 10 मिनिटाला एक गाडी आहे। इथले प्लॅटफॉर्म अतिशय विस्तीर्ण आणि सगळ्या सुखसोयीने सज्ज आहेत। चला, माझी गाडी आली। मी या गाडीने प्रवास करणार आहे। माझा अंडरग्राऊंड मेट्रोतला हा पहिलाच प्रवास आहे। गाडीत अजिबात गर्दी नव्हती। मधल्या स्टेशनला लोक चढत होती, उतरत होती। आता येणाऱ्या स्टेशन मध्ये सिद्धिविनायक इथे उतरणार आहे। हे सिद्धिविनायक स्टेशन आलंय। पाहू शकता, हे स्टेशन अतिशय विस्तीर्ण आहे। प्रवाशांसाठी सगळीकडे सरकते जिने आणि लिफ्ट्स आहेत। या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावलेले आहेत। स्टेशन अतिशय स्वच्छ आहेत, त्यामुळे प्रवासाचा आनंद मिळतो। चेकआउट करून मी बाहेर आलो। इथला स्टाफ देखील अतिशय कोऑपरेटिव्ह आहे। इथे मी स्टेशनच्या बाहेर आलो। या मार्गाने सिद्धिविनायक देवळाकडे जाण्याचा मार्ग आहे। वरची वेळ होती, त्यामुळे देवळात गर्दी होती। श्रावण महिना असल्याने जास्त गर्दी होती। मंदिराच्या गाभाऱ्यात तसंच परिसरात व्हिडिओ शूटिंग करायला परवानगी नव्हती, त्यामुळे मला काही जास्त शूटिंग करता आलं नाही। सिद्धिविनायकचं दर्शन मात्र छान झालं। बाहेर येऊन एक आठवण म्हणून एक ग्रुप फोटो काढला। इथे बाहेर तुम्ही पाहू शकता, दुपारची वेळ असूनही लोकांची रीघ लागली आहे। इथे जवळ असलेल्या मोदकम या हॉटेलमध्ये जेवलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो। या अंडरग्राऊंड मेट्रोची स्टेशन जमिनीखाली 100 फूट आहे, त्यामुळे इथे जायला लिफ्ट आहे। परतीच्या प्रवासाचं पहिलं तिकीट काढलं। हे तिकीट 50 रुपये आहे। या इथे संपूर्ण रेट कार्ड दिलेलं आहे। आपापल्या बॅगा स्कॅन करून मी प्लॅटफॉर्मवर पोहोचलोय। ही समोर दिसते ते विरुद्ध दिशेला जाणारी मेट्रो। ही गाडी आली आहे। दुपारची वेळ असल्याने गाडीला अजिबात गर्दी नव्हती। चेकआउट करून मी बाहेर पडलो। या ठिकाणी स्टेशन किती विस्तीर्ण आहे आणि शिवाय स्वच्छताही किती आहे ते आपण पाहू शकता। आलो त्याच मार्गाने 1 मेट्रो, दुसरी मेट्रो, तिसरी मेट्रो करत मी घरी पोहोचलो।
हा मेट्रो प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, आता एक आपुलकीचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.